तर 2012च्या तुलनेत यंदा अंदाजे किती मतदान झालंय ते पाहूया। 2012 मध्ये मुंबईत 44.75% मतदान झालं होतं, तर यंदा हे 52% मतदान झाल्याचा अंदाज आहे। पुण्यामध्ये 50% मतदान झालं होतं 2012 मध्ये, तर यंदा 53% मतदान झाल्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 54.84% मतदान झालं होतं 2012 मध्ये, ते यंदा 54% झाल्याचा अंदाज आहे। ठाण्यामध्ये 53.26% 2012 मध्ये मतदान झालं होतं, तर यंदा 55% मतदान झाल्याचा अंदाज आहे। नाशिकमध्ये 57% मतदान झालं होतं 2012 मध्ये, काहीसं किंचित इथं फरक पडतो आहे। 54% मतदान इथं झालेलं आहे। सोलापूरमध्ये 52.36% मतदान 2012 मध्ये झालं होतं, यंदा 53% मतदान झाल्याचा अंदाज आहे। उल्हासनगरमध्ये 42.19% मतदान झालं होतं 2012 मध्ये, तर यंदा 44% मतदान झाल्याचा अंदाज आहे। नागपूरमध्ये 50.92% मतदान झालं होतं, तर यंदा हे मतदान 53% झाल्याचा अंदाज आहे। अमरावतीत 54.42% मतदान 2012 मध्ये झालं होतं 2017 म्हणजे यंदा ही टक्केवारी 52 असल्याचा अंदाज आहे। अकोल्यामध्ये 56.08% मतदान झालं होतं, मात्र इथं मतदानाचा टक्का काहीसा घसरलेला दिसतोय। 53% मतदान झाल्याचा अंदाज अकोल्यामध्ये आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।